नमस्कार. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजची आपली गोष्ट आहे आळशी नाकतोडा. आळशी नाकतोडा बंटी शेतातून उड्या मारत निघाला होता. सूर्यनारायण आला घेऊन सुंदर कोवळे उबदार ऊन, भटकायला मजा येईल मनसोक्त उड्या मारून. खरे तर बंटी हा एक आनंदी व उत्साही नाकतोडा होता, परंतु तो खूपच आळशी होता. शेतातून उड्या मारत फिरताना पाठीवर कणसाचा दाणा घेऊन आपल्या वारुळाकडे निघालेली एक मुंगी त्याला दिसली. बंटी हसत मुंगीला म्हणाला, काय झकास ऊन पडलंय, मजा करायची सोडून काम कसलं करतेस? चल आपण दोघं मस्तपैकी उड्या मारूया. क्षणभर थांबून मुंगी म्हणाली, बंटी, ही वेळ अन्न साठवून ठेवण्याची आहे. लवकरच बर्फ पडायला लागेल. एकदा का बर्फ पडले की अन्नाचा एक कणही मिळणार नाही. मूर्खासारखे हसत बंटी म्हणाला, सुंदर कोवळं उबदार ऊन, मजा करूया उड्या मारून. निराशेने मान हलवत मुंगी म्हणाली, नंतर म्हणू नकोस, सांगितले नाही म्हणून. बंटी, थंडीच्या दिवसाकरिता तू काहीतरी व्यवस्था केलीच पाहिजेस. बंटीने खांदे उडवले आणि गाणे म्हणत नाचू लागला. सूर्यनारायण आला घेऊन सुंदर कोवळे उबदार ऊन, भटकायला मजा येईल मनसोक्त उड्या मारून. थंडीच्या दिवसांसाठी साठा करण्याकरिता कणसाचा दाणा पाठीवर घेऊन मुंगी आपल्या वारुळाकडे निघाली. अशा रीतीने उन्हाळ्यात बंटी उन्हाडक्या करत फिरत राहिला आणि मुंगीने मात्र थंडीच्या दिवसांकरिता आवश्यक तेवढ्या धान्याचा साठा करून ठेवला. लवकरच गार वारे सुटून झाडांवरची पाने गळून पडली आणि हळूहळू थंडी पडू लागली. सगळीकडे बर्फच बर्फ पडले. बंटीला कुठेच अन्न मिळेनासे झाले. भुकेल्या पोटी थंडीने कुडकुडत असलेला बंटी खूप दुःखी झाला. इकडे मुंगी मात्र पोटभर जेवून उबदार वारुळात मजेत राहत होती. मुंगीकडे पाहून बंटी म्हणाला, अरे रे, उन्हाळ्यात मी तुझं ऐकलं असतं तर आज असं भुकेल्या पोटी कुडकुडण्याची पाळी माझ्यावर आली नसती. तर बघा, गोष्टीचं तात्पर्य असं आहे की भविष्यातील कठीण दिवसांकरिता हातचे राखून ठेवावे. तर नाकतोड्याने म्हणजे बंटीने मुंगीचं ऐकलं असतं तर ही वेळ आली असती का? नाही ना? तर कशी वाटली स्टोरी? आपल्याला स्टोरी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.